मुलाची आणि आईची एक जी कॉमन रूम आहे ती रूम मी पूर्ण कॅलिग्राफिक रूम बनवली. तर मर्फी बेड आहे. मर्फी बेड बंद केल्यानंतर जो कॅनव्हास माझ्यासमोर उभा राहिला 7x7चा, मग मला असं सुचलं की आपण इथं कॅलिग्राफी करूया. तर आई ह्या शब्दावर मी तिथं आई, नंतर त्यांच्या मुलाचं नाव आहे, त्या नावाप्रमाणे मी तिथं त्याचं नाव आणि आता त्याला साजेशा काही कॅलिग्राफी तिथं केली, काही स्ट्रोक्स आहेत. ह्या घरामध्ये व्हाईट शिवाय कुठल्याही रंगाला पर्याय नव्हता. तरी देखील व्हाईट सोबत मी इतके कलर्स वापरले. समोर दिसणारी एक वॉल आहे, त्या वॉलवर मी ऍटलिस्ट 7x4ची एक मोठी मिरर, त्याला समोर पिठा कठडा लावला. त्याच्यामुळे काय होतं की तो हॉल साईज ते घर डबल झालं. जेव्हा विट्रिफाईड किंवा अशा तत्सम फ्लोरिंग तुम्ही लावता, त्याच्याऐवजी नॅचरल फ्लोरिंग जर लावलं तर ते क्लायमेटशी खूप सूट करतं. बाहेर जर समजा 40चं टेम्परेचर असेल तर आत किमान 35 होऊ शकतं. बऱ्याचशा वस्तू इथं जतन केलेल्या वापरलेल्या आहेत की ज्यांनी तुम्ही तुमच्या कल्चरशी कनेक्ट होता. इथं या घरामध्ये मी कलर्स वापरलेले आहेत, शहावात फ्लोरिंग वापरलेलं आहे, चेअर्सचं डिझाईन वेगळं केलेलं आहे, काही इल्युजन्स क्रिएट केले आहेत. इल्युजन्स क्रिएट करण्यामध्ये महत्वाचं पॉइंट काय होता की ते घर 800-900 फुटाचं 1200-1400 फूट कसं दिसेल आणि ते इथं मला असं वाटतं की मी साध्य केले.